नमस्कार मंडळी, तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि काल रात्री आम्हाला जवळपास 4:30 वाजले डेकोरेशनसाठी. त्याच्यानंतर येऊन झोपलो, आता उठलो आहे, तर जायचं आहे पुन्हा तिकडच्या घरी. चला तर जाऊया गणपतीच्या सणाला. हे आहे आमचं घर आणि इथेच असतो आमचा गणपती बाप्पा. आमच्या तर बरीच घरं वेगळी झाली, पण आमचा गणपती बाप्पा याच घरी असतो. आणि हे आहे आमच्या गणपती बाप्पाचं सुंदर रूप. गणपती बाप्पा मोरया. गणपती घरात आले की एक प्रसन्न वातावरण असतं. काही माहीत काय असतं, जी उत्सुकता, जी ओढ असते आणि वातावरणच वेगळं असतं. सगळे संगीतमय वातावरण, भजन, आरती, कीर्तन आणि बरंच काही गोडधोडाचे नैवेद्य असतात जे वर्षभर नसतात, पण गणपती सणात गोडधोड खायला मिळतं आणि प्रत्येक घरात एक प्रसन्न वातावरण असतं. छान वाटतं. अजून एक गणपती सणाचं वैशिष्ट्य असं की बरीच जण आता नोकरीधंद्यानिमित्त बाहेरगावी असतात, पण गणपती सण आलं की सगळे गावी येतात आणि सगळे एकत्र असतात. त्यामुळे घर पूर्ण भरलेलं असतं आणि सगळे घरात असतात. असं छान वाटतं. म्हणून दरवर्षी असं वाटतं गणपती खूप दिवस राहावा, म्हणजे सगळी माणसं अशी खूप एकत्र राहतील. पण कसं आहे, शेवटी कामानिमित्त जावंच लागतं प्रत्येकाला प्रत्येकाच्या ठिकाणी. ठीक आहे, हा आमचा देवारा. आता सगळी तयारी झालेली, नैवेद्य व्हायचा बाकी होतं, फक्त मोदकाचे बाकी होते. ते झाले की आता आरती करून घेऊ. हे बघा, सतत लाईट जाते आज आहे, पण जशी लाईट तसं मी व्हिडिओ बनवलेत. पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर होती पेंदुराची कंठी धके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्ना कवचित पवरा तुझी गौरी कुमारा चंदनाची. आरती जशी झाली तसं देवाच्या पाया पडून घेतला आणि गणपतीचे पाया पडून घेतो. गणपती बाप्पा मोरया. गणपती घरात असेल नाही, कुठे बाहेर जावं असं वाटत नाही. चला आता नैवेद्य दाखवून घेऊया. नैवेद्य दाखवून झालाय, आता इथे जेवणार आणि मग आईला घरी घेऊन जाणार जेवण. पण आई इथे आली नाही, तिला जमत नाही आहे. आईला वाढलंय जाऊन येऊ. चल, हां, जुन्या घरात पाया पडून येतो. चल, जेवून घे. काय, हां, हळूहळू जेव, हळूहळू जाऊन झोप. हां, हळू. अजून काय पाहिजे? हां, हळू, धडपडू नको. हां, जाऊन येतो मी. तसा बरं देतो. हां, आता आलो आम्ही जुन्या घरी. आमच्या म्हणजे जे मूळ घर होतं, म्हणजे आमचं तिकडे गणपती याच्या बाजूचंच घर, इथला हा बाप्पा आहे. इथे आम्ही डेकोरेशनसाठी आम्ही रात्री थांबतो. हे बघा, हे देवघर आहे. आणि हा आहे आमचा गणपती बाप्पा. लहान मूर्ती असते त्यांच्याकडे कायम, एक ती 6 फुटाचीच मूर्ती असते आणि मातीची मूर्ती असते. छान वाटतं इथे वातावरण. आणि ह्या घरात भरपूर माणसं, त्याच्यामुळे इथे आलं ना की वेळ कसा निघून होतो हे कळतच नाही. आता खरं सांगायचं, व्हिडिओ काढायचं पण विसरलेलो मी. म्हणजे इथे आलं की सगळे भेटतात, सगळे बोलण्याच्या नादात सगळं विसरून जातो. बस असं माइंड फ्रेश होतं. आणि आज काय पावसाने जोर धरला आहे. बघा, घरी काय जायला देत नाही आहे. त्या छत्री आणायला विसरलो आणि पाऊस जोरातच आहे. दिवसभर पाऊस लागतोय, काय खरं नाही आज पावसाचं. चला आता जाऊया. हे बघा, समोरचं घर एक आहे जिथे आहे आमचं जुनं मूळ घर. आणि हे समोर हा वाडा आहे, वाडा समोरचं घर आहे, हे आमचं. आता कोण नसतं इथे, पण अगोदर ह्या घरात जवळपास 50 माणसं असायची 3 घरात मिळून. तर खूप धमाल. चला आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.
आता कामं तर बऱ्यापैकी संपली आहेत, त्याच्यामुळे आता उद्यापासून प्रॉपर व्लॉग्स येतील. धन्यवाद आणि सबस्क्राईब नक्की करा.